नमस्कार मित्रांनो, कारागृह विभाग भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारागृह विभाग भरती 2024 ची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो, ती कधीपर्यंत येऊ शकते आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, कारागृह भरतीमध्ये निवड यादीमध्ये समावेश पात्रता नक्की काय आहे तर बघा मित्रांनो, तुमचे जे एकूण गुण आहेत त्याच्या कमीत कमी तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। आता तुमची जी परीक्षा झाली होती मित्रांनो, ती 200 मार्काची होती, म्हणजे 45% 200 मार्काचे 90 मार्क्स होतात। कमीत कमी 90 गुण घेणे तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे 45%। तर बघा, कारागृह विभाग भरती 2024 सेकंड रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन या पुढच्या प्रोसेस आहेत। फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर बघा, तुमची ही परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात आली होती। प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिकेचे स्वतंत्र उपलब्ध केले जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या। तर सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यांची काठिण्य तपासण्यात घेऊन त्याचं सामान्यीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल। नॉर्मलायझेशन बाबत TCS कंपनीकडून घेण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेलं आहे। सदर नॉर्मलायझेशन या सर्व परीक्षा यांना बंधनकार राहील, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। ठीक आहे, आता आपण सर्वात प्रथम कट ऑफ बघूया किती लागू शकतो आणि त्यानंतर तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी माहिती देणार आहे। तर बघा, कारागृह विभाग भरती 2024 अंदाजित कट ऑफ NT कॅटेगरी 162 ते 168, कारागृह विभाग भरती 2024 अंदाजित कट ऑफ SBC कॅटेगरी 160 ते 166। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी। EWS कॅटेगरीचा कट ऑफ बघा 168 ते 174 या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 152 ते 158 या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो SC कॅटेगरी। SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 156 ते 162 या रेंज मध्ये जाऊ शकतोय। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो OBC कॅटेगरी। OBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 160 ते 170 या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा 170 ते 180 या रेंज मध्ये कट ऑफ लागू शकतोय। ठीक आहे, या कट ऑफ मध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल तर बघा, सेकंड रिस्पॉन्स शीट ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये येते। ठीक आहे, त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर मित्रांनो, तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो, ती 15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।